शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, नेमके कधी मिळेल. तर बघा, शासनाकडून इथे सांगण्यात आलेली आहे माहिती. आता तुमच्यासाठी इथे त्यांनी मोठी माहिती सांगितलेली आहे. त्या माहितीमध्ये बघा, आता तुमच्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता नेमके तुम्हाला कधी मिळणार ही असणार आहे, किंवा तसेच जानेवारी मध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 4,000 रुपये देखील मिळू शकते, ही माहिती देखील असू शकते. म्हणून तर तुम्हाला ही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे. कारण की बघा, सर्व शेतकरी बांधव ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहू लागलेले आहेत. नेमके नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 8वा नेमके आमच्या खात्यावरती कधी येणार, अशी सर्व शेतकरी बांधवांना आतुरता आहे. कारण की बघा, पीएम किसान योजनेचा इथे 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा क्रेडिट झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी येणार त्या प्रतीक्षामध्ये इथे भरपूरशी शेतकरी वाट पाहू लागलेले आहेत. परंतु त्यांच्या हाती इथे येतं 1 पण रुपया नाही, तसेच खात्यावरती अजूनपर्यंत पण जमा पण झालेला नाही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला खरं तर इथे माहितीला शेवटपर्यंत पाहणे आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा, जर तुम्ही व्हिडिओला अर्धवट पाहिलं तर तुम्हाला काहीही माहिती समजणार नाही. कारण की यासाठी बघा, आता नमो शेतकरी योजना 8वा हप्ता वितरण आता इथे सुरू करण्यात येणार आहे. तुम्हाला त्यासाठी आता काही ठराविक कामं देखील करून घ्यायची आहेत, नाहीतर तुम्हाला नमो हप्ता मिळण्यास काही अडचणी येऊ शकतात. कोणते कामं तुम्हाला करायचे आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करायचंय. शेतकरी बांधवांनो बघा, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे पात्र शेतकरी बांधव आहेत, पात्र शेतकरी असणार आहे, त्यांना 100% पैसे मिळणार आहेत. बघा, तुम्ही जर या योजनेअंतर्गत जर आतापर्यंत हप्ते घेतले असतील, 8वा हप्ता आता तुमच्यासाठी प्रतीक्षेत असेल, म्हणजेच तुम्हाला इथे 8वा हप्ता मिळालेला नसेल, तर 100% तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. हे तुम्हाला कन्फर्म करून ठेवायचे. हप्ता कसा मिळणार, नेमके कोणत्या तारखेला मिळणार, आणि मिळणार तर 3 टप्प्यांमध्ये हा हप्ता मिळणार आहे. परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील पहिला टप्पा मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील दुसरा टप्पा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातील तिसरा टप्पा मिळणार, ही आपण माहिती पाहणार आहोत. याकरिता तुम्हाला इथे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे गरजेपूर्वक ठरणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशी शेतकरी इथे अर्धवट माहिती सोडून चालले जात असतात, परंतु त्यांना इथे माहितीच समजत नाही. सरकारने नेमके कोणते कामं सांगितलेले आहेत तेही देखील समजत नाहीत. खरं तर बघा, सरकारने यासाठी जाहीर काढला तर जाहीर कोणत्या तारखेचा काढला, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात शेतकरी बांधवांना वाटप मिळणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की इथे बघा, भरपूरशी शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले आहेत. कारण की बघा, भरपूरशी माहिती आपल्याला पाहायला मिळाली होती की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत 8वा हप्ता सुद्धा आपल्याला क्रेडिट होणार, परंतु असं काही झालं नाही. पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत काय नमोचा हप्ता मिळालेला नव्हता, परंतु आता या जिल्ह्यांमध्ये नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात होणार आहे. कोणते जिल्हे आहेत ती यादी आपण पाहून घेऊया. तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहिला टप्पा या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात सुरुवात होणार आहे. तर नंबर 1 वरती परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी 8वा क्रेडिट केला जाणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की सांगलीमध्ये सुद्धा नमो 8वा हप्ता वितरित करण्यात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा नमो 8वा हप्ता वितरित करण्यात सुरुवात केलेली आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आज नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काही चिंता करण्याची गरज नाही. कारण की नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. कारण की नमो हप्ता त्या जिल्ह्यात सुद्धा वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी क्रेडिट केला जाणार आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. कारण की नांदेड मध्ये सुद्धा आजपासून नमो हप्ता या ठिकाणी वितरण सुरुवात केली आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यात सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे.
त्यानंतर बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो शेतकरी बांधवांना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला नमो हप्ता आज किंवा उद्या या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.